नमस्कार, रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रसगुल्ले कसे बनवतात ते बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 लिटर फुल क्रीम वाला दूध घेतलेलं आहे। आता हे दूध आपण तापवायला ठेवूया। दुधाला छान उकळू देऊया आपण। दुधाला मधून मधून हलवत राहायचं म्हणजे साय जमणार नाही। इथे मी 2 चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे। आता हा कमी जास्ती लागू शकतो। आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया। जितका लिंबाचा रस घेतलेला आहे तितकं आपल्याला पाणी घालायचं आहे। आता याला उकळी आली आहे, गॅस बंद करूया आपण आणि याला साधारण 1 ते 2 मिनिटं थोडंसं नॉर्मल टेम्परेचर मध्ये येऊ देऊया। आता आपण लिंबाच्या रसामध्ये जे पाणी घातलं होतं ते आपण थोडंसं 2-2 चमचे करून घालूया आणि त्याला हलवत जायचं। हळूहळू दूध फाटेल आणि त्याचा आपला पनीर आपल्याला मग मिळेल। आता ही प्रोसेस सुरू झालेली आहे। वेळ लागतो कधी कधी। हे पाहू शकतात आपला छेना तयार झालेला आहे। आता दूध पूर्ण फाटलेलं आहे आणि छेना वेगवेगळा तयार झालेला असा। आता आपण हे एका खालती एक मी पातेले घेतले आहे, त्याच्यावर रोळी ठेवते मी आणि एक नॅपकिन ठेवूया किंवा एक कॉटनचा कापड आपण ठेवलं नरमवाला तरी चालेल। आता आपण हे ह्याच्यावर ओतणार आहे म्हणजे पाणी पाणी निघून जाईल आणि छेना राहील। प्रोसेसिंग आहे ती थांबून जाईल। आपलं छेना जो आहे तो नरम सॉफ्ट होईल। आता याच्यावर आपण साधारण 1 लिटर पाणी टाकून आलेलं आहे। परत एकदा धुवून घ्यायचं। आता याचं आपण असं हलकं हलकं दाबून दाबून पाणी काढून घेणार आहोत। खूप जास्ती दाबायचं नाही आहे। साधारण 2-3 असं दाबून दाबून आपण पाणी काढून घेणार आहोत। मी इथे याच्यावर एक ताटली ठेवलेली आहे, त्याच्यावर हा बत्ता ठेवला आहे। खलबत्ता ठेवून दिला आहे म्हणजे त्याचं वजनाने याच्यात जे काही पाणी असेल ते निघून जाईल। आपण 5 ते 7 मिनिटं याला ठेवणार आहोत। आपल्याला खूप जास्ती कोरडाही छेना नको आहे आणि खूप ओलाही नको आहे। त्या 5-7 मिनिटं आपण राखू देऊया। आता 5 ते 7 मिनिटं झाले, आपण हे काढून घेऊया। आता मी नॅपकिन ठेवलं होतं म्हणजे तो बाकी साईडने पण कोरडा होता, त्यामुळे ह्याच्यात उरलेलं पाणी त्यांनी शोषून घेतलेलं आहे। आता बघू शकता हा गोळा छान झालेला आहे, बिलकुल मॉइस्ट नाही आहे याच्यामध्ये। असाच आपल्याला पाहिजे। हे पनीरचं पाणी आहे, ह्याला फेकून न देता ह्यानी कढीत भिजवू शकतो किंवा ह्याची आपण कढी पण करू शकतो। तूप आणि जिऱ्याची फोडणी, हिंगाची फोडणी टाकायची, ह्याची कढी पण छान लागते। आता हे बघू शकता त्याच्यात पाणी राहिलं नाही आहे। आपण आता याला छान अशा बोटाने मळून घेऊया आधी आणि नंतर आपला हे जे पाम आहे त्याने आपल्याला याला असं 5 ते 7 मिनिटं याला मळायचं छान। आता आपला हा छान गोळा तयार झालेला आहे। असा फिरवला तर आपल्या प्लेटला सोडून आलेला आहे म्हणजे आपला हे गोळा तयार झालेला आहे। ही आपली खूण आहे आणि समजा असं वाटलं की याच्यामध्ये थोडंसं पाणीचा अंश जास्ती आहे तर त्यावेळेस आपण पेपर नॅपकिन घ्यायचं आणि थोडंसं त्याला वरतं असं टिप करून घ्यायचं म्हणजे पाणी निघून जातं। हा छेना 1 कपभर निघाला आपला, तर एका कपाला आपण 1 चमचाभर मैदा घालतो किंवा अरारोट घातलं, पावडर घातली तरी चालेल। आणि ह्याला पुन्हा एकदा आपण छान मळून घेणार आहोत। 5 मिनिटं छान मळून घ्यायचं। आता आपण
गोळा छान मळून घेतलेला आहे. त्याच्यातनं आपण एक छोटासा गोळा घेतलेला करायला. आता तो पण गोल गोल फिरवून घेणार आहोत आणि हलक्या हाताने करायचं आपल्याला. आणि ह्याच्यावर बिलकुल कुठेही पण क्रॅक नको आहे आपल्याला. तर क्रॅक आली तर आपला हा जो रसगुल्ला आहे तो फुटून जाईल. आपल्याला हे असेच बनवायचे. आपला आवडीप्रमाणे आपण साईज छोटा मोठा करू शकतो. हे बघू शकतात आपले हे छान बॉल्स तयार करून घेतले रसगुल्ल्याचे. आणि छान गोल करायचे, क्रॅक्स येऊ द्यायचे नाही आपल्याला. इथे मी पाक करण्याकरता आपण 1 कप आपण साखर घेतो आहे. एका कपामध्ये आपण 1 कप साखर घेतली आहे. तर आपण 2 कप पाणी घालूया. पहिल्यांदा 2 कप पाणी घालूया आणि आता साखर विरघळू देऊया आपण. साखर विरघळली म्हणजे आपला हा पाक झालेला आहे. हा खूप घट्ट पाक नसतो, त्यामुळे पहिल्यांदा आपण हा पाक तयार करून घेऊया. नंतर आपण साखर विरघळेपर्यंत हे शिजवून घेणार आहोत. पाक करून घेणार आहोत. साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हा पाक करायचा आहे. खूप जास्ती पाक म्हणजे एकतारी वगैरे करायचा नाही आहे. फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे. हे साखर विरघळली आहे. एका पातेलं घेतलं आहे. या पातेल्यामध्ये मी थोडंसं पाक काढून घेणार आहे, कारण आपण ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. मग रसगुल्ले खूपच फिक्के होतात. थोडीशी स्वीटनेस त्याला पाहिजे, म्हणून मी हे असं करते आहे. एकूण आपण 6 कप पाणी टाकणार आहोत. आता इथे 4 कप झालेले आपले, 5 कप झाले आपले, हे 6 कप झालेले. पाणी जास्ती टाकायचं. इथे पाण्याला छान उकळी आली आहे. रसगुल्ले करताना नेहमी मोठी कढई किंवा मोठं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यात जास्ती पाण्यामध्ये आपण टाकलं म्हणजे त्याला फुलाला तिथे जागा राहते. पहिल्यांदा आपण एक रसगुल्ला टाकून पाहूया. रसगुल्ला फुटला नाही तर बाकीचे आपण टाकणार आहोत आणि उकळता ह्याच्यातच एक एक करून आपल्याला मोठ्या गॅसवर एक एक रसगुल्ला सोडत जायचा आहे. आणि टाकताना परत एकदा फिरवून घ्यायचा आहे, गोल करून घ्यायचा छान, म्हणजे क्रॅक्स असतील तर ते निघून जातील आपले. याचं टेम्परेचर कमी नको व्हायला. झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवून देऊया आणि मधून मधून बघायचं आहे आपल्याला की पाणी कमी होत आहे का. पाणी कमी होत असेल तर पुन्हा आपण थोडं एक एक वाटीवर आपण पाणी टाकणार. इथे 15 मिनिटं झालेले. मी एकदाही उघडून पाहिला नाही. आता पाहू शकता तुम्ही छान झालेले. आता याच्यामध्ये आपण रोज इसेन्स घालू शकतो किंवा केवढा इसेन्स घालू शकतो. आता अर्धा चमचा घालते मी. नाही घातलं तर काही हरकत नाही आहे. एकदा आता साधारण 20 मिनिटं झाले. आपण एकदा पाहून घेऊया आपले रसगुल्ले तयार झाले की नाही. आता याच्यातला मी एक रसगुल्ला काढते. पाण्यासकट काढायचा आहे आणि तो रसगुल्ला आपण मी इथे साधं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे. रसगुल्ला खालती बसला म्हणजे आपला रसगुल्ला तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया. आता आपण एक एक रसगुल्ला घेणार आहोत. थोडंसं पाणी घ्यायचं आपल्याला आणि आपण हे थंडगार पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे. आता या थंड पाण्यामध्ये आपण साधारण 10 मिनिटं राहू देऊया, म्हणजे काय होईल, जी कुकिंगची प्रोसेस आहे ती थांबून जाईल. आता आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि हा जो पाक केला त्याच्यामध्ये आपण घालूया.
आता आपण या रसगुल्लेला साधारण 4 ते 5 तास आपण पाकामध्ये बुडवून ठेवूया, म्हणजे ह्याचा जो स्वीटनेस आहे तो ह्याच्यामध्ये येईल, किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल. हे बघू शकतात आपले रसगुल्ले छान तयार झाले, मस्त फुलले, हे स्पंजी झालेले. स्पंजी नाही झाले असते तर हे खालती बसले असते. हे पाकामध्ये वरती तरंगतात आहे, पूर्ण व्यवस्थित छान झालेले, मऊसूत झालेले. असे रसगुल्ले तुम्ही नक्की करा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा.